कल्पना करा, दोन लोकांना जमीन मिळाली. एकाने लगेच रिकाम्या जमिनीवर बांधकाम सुरू केलं, ना रस्त्याची सोय केली, ना पाण्याची लाईन आणली, ना कुंपण घातलं. दुसऱ्या एकाने प्लॅन केलं, सोसायटी बनवण्याआधीच रस्ते, सिक्युरिटी, लाईट सगळं आधी तयार केलं. आता सांगा, तुम्ही कोणत्या ठिकाणी आधी जाल? नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका. आज क्लाउड स्टोरीजमध्ये आपण पाहणार आहोत लँडिंग झोन म्हणजे काय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया हे लँडिंग झोन काय असतं. त्या जमिनीच्या उदाहरणाकडे आपण परत जाऊया. कंपनी जेव्हा क्लाउडवर जायचं ठरवते तेव्हा बहुतेकांना वाटतं म्हणजे थेट साइन अप करून डिप्लॉय करायला सुरुवात करायची. हे रिकामी जमीन विकत घेऊन त्यावर तंबू टाकण्यासारखं आहे. तिथे पोचायला रस्ता नाही, लाईट नाही, कुंपण नाही, पत्ताही नाही. लँडिंग झोन म्हणजे रहिवासी येण्याआधीच बांधलेली, प्लॅन केलेली टाउनशिप. रस्ते म्हणजे नेटवर्किंग, कुंपण म्हणजे आयडेंटिटी आणि ॲक्सेस कंट्रोल, पाणी लाईट म्हणजे लॉगिंग आणि मॉनिटरिंग, आणि झोनिंगचे नियम म्हणजे गव्हर्नन्स आणि कॉम्प्लियन्स. सोप्या भाषेत हे आधीच सेट केलेलं सुरक्षित एन्व्हायरमेंट आहे, जे प्रत्येक टीमला रेडीमेड नियम पाळणारी जागा देते. आता या टाउनशिपमध्ये दोन मुख्य भाग असतात. एक असतं प्लॅटफॉर्म लँडिंग झोन आणि दुसरं असतं ॲप्लिकेशन लँडिंग झोन. प्लॅटफॉर्म लँडिंग झोन म्हणजे टाउनशिपचं मुख्य इन्फ्रास्ट्रक्चर, मुख्य रस्ते, मुख्य पाणी, लाईटची लाईन, मुख्य सिक्युरिटी गेट हे शेअर्ड फाउंडेशन असतं. नेटवर्किंग, आयडेंटिटी, लॉगिंग, सिक्युरिटी गार्ड ट्रेल्स हे संपूर्ण ऑर्गनायझेशनसाठी एकदाच सेंट्रली सेट केलेलं असतं. आणि ॲप्लिकेशन लँडिंग झोन म्हणजे त्या टाउनशिपमधील प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्लॉट जिथे प्रत्येक टीम स्वतःचं घर म्हणजे स्वतःचं ॲप्लिकेशन बांधतं. हा प्लॉट प्लॅटफॉर्म लँडिंग झोनच्या रस्त्यांना, लाईटला, सिक्युरिटीला आधीच कनेक्टेड असतो. टीमला फक्त त्यांचं ॲप्लिकेशन बांधण्यावर लक्ष द्यायचं असतं. पायाभूत सुविधांची काळजी करायची नसते. ही रचना दोन प्रकारात असते. बेसिक लँडिंग झोन जे छोट्या सेटअपसाठी, आणि एंटरप्राइज लँडिंग झोन जे मोठ्या कंपन्यांसाठी, ज्यात मल्टिपल बिझनेस युनिट्स असतात आणि त्यांना ॲडव्हान्स गॅटरेल्स आणि सेंट्रलाइज कंट्रोल हवं असतं. आता खरा प्रश्न, लँडिंग झोन म्हणजे फक्त एक क्लाउड अकाउंट नाही का? नाही. आणि इथेच अनुभवी लोकही कन्फ्यूज होतात. रिकामं क्लाउड अकाउंट म्हणजे तीच रिकामी जमीन जिथे तुम्ही घर बांधू शकता, पण प्रत्येक रस्ता, प्रत्येक वायर, कुंपण आणि जोडींचे नियम हे सगळे तुम्हालाच ठरवावं लागतं, तेही घर बांधतानाच. जर दुसरी टीम त्याच जमिनीवर आली तर ती वेगळं कुंपण बांधेल, वेगळी वायरिंग करेल, आणि आता तुमच्या शेजारी एकमेकांशी न जुळणारी सिक्युरिटी फट असलेली टाउनशिप तयार होईल. लँडिंग झोन हा क्रम उलटा करते. पहिलं घर बांधण्याआधीच रस्ते, कुंपण, लाईट आणि जोडींचे नियम तयार करते. जी कोणती टीम, जो कोणता प्रोजेक्ट, जो कोणता डिपार्टमेंट तिथे येतं त्याला आपोआप तेच सुरक्षित रस्ते, तेच कुंपण, तेच नियम मिळतात. गेट लॉक करायला कोणाला आठवावं लागत नाही. गेट आधीच डिझाईनमध्ये बसवलेलं असतं. टेक्निकल भाषेत सांगायचं झालं तर साधं क्लाउड अकाउंट तुम्हाला फक्त कम्प्यूट आणि स्टोरेज देतं. लँडिंग झोनशिवाय मल्टी अकाउंट स्ट्रक्चर, सेंट्रलाइज आयडेंटिटी मॅनेजमेंट, नेटवर्क सेगमेंटेशन, लॉगिंग, पाईपलाईन्स आणि गार्डरेल्स हे सगळं स्टँडर्ड आणि ऑटोमेट स्वरूपात येतं. फरक असाच आहे की सिक्युरिटी आणि युटिलिटी आधीच सेट असलेल्या बिल्डिंगमध्ये भाड्यानं राहणं विरुद्ध रिकामी जमीन घेऊन दरवाजा लावायला विसरू नये अशी आशा करतात. मग हे इतकं महत्त्वाचं का आहे? खऱ्या समस्यांबद्दल बोलूया. पहिली समस्या, इनकन्सिस्टन्सी. लँडिंग झोन नसेल तर प्रत्येक टीम आपापल्या पद्धतीने क्लाउडचा कोपरा सेट करते. एका टीमची सिक्युरिटी टाईट असते, दुसरीचं टीम दार लावायलाच विसरते. हीच इनकन्सिस्टन्सी ब्रीचचं मुख्य कारण बनते, कारण अटॅकर्स नेहमीच अशाच न कुंपण घातलेल्या घराचा शोध करतात. दुसरी समस्या येते स्लो सुरुवात. लँडिंग झोन नसेल तर प्रत्येक नवीन प्रोजेक्टला तेच काम पुन्हा करावं लागतं.
नेटवर्किंग सेट करा, सिक्युरिटी सेट करा, लॉगिंग सेट करा. यात आठवडे कधी-कधी महिने जातात आणि एकही फीचर अजूनही बनलं गेलं नसतं. लँडिंग झोन असेल तर हे फाउंडेशन आधीच तयार असतं. नवीन प्रोजेक्ट पहिल्याच दिवसापासून बांधकाम सुरू करू शकतो. तिसरी समस्या येते कॉम्प्लायन्स आणि ऑडिट. ज्या टाउनशिपमध्ये झोनिंगचे रेकॉर्डच नाहीत तिथे इन्स्पेक्टरला काहीच सिद्ध करता येणार नाही. लँडिंग झोन नसेल तर सिक्युरिटी किंवा नियमांचे पालन होतंय हे दाखवण्यासाठी प्रत्येक अकाउंट मॅन्युअली तपासावं लागेल. लँडिंग झोन असेल तर कॉम्प्लायन्सचे नियम फाउंडेशनमध्येच बसवलेले असतात, त्यामुळे ऑडिट म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी उरते. आग विझवण्याची धावपळ होत नाही. चौथी समस्या येते वाढता खर्च. प्रत्येक टीम स्वतःचं वेगवेगळं जग बनवत असेल तर रिसोर्सेस डुप्लिकेट होतात, विसरले जातात आणि उगाच चालू राहतात. याचा अर्थ खर्च शांतपणे वाढत जातो. लँडिंग झोनमुळे संपूर्ण टाउनशिप एकाच ठिकाणाहून दिसते, त्यामुळे वाया जाणारा खर्च वेळीच पकडता येतो. आणि समस्या पाचवी स्केलिंगचा गोंधळ. 3 क्लाउड प्रोजेक्ट असलेली कंपनी थोड्या गोंधळात टिकून राहू शकते, पण 300 प्रोजेक्ट असलेली कंपनी नाही टिकू शकणार. लँडिंग झोनमुळेच एखाद्या ऑर्गनायझेशन काही टीम्सपासून शेकडो टीम्सपर्यंत वाढू शकतात. संपूर्ण क्लाउड एन्व्हायरमेंटमध्ये अस्ताव्यस्त आणि असुरक्षता न होता लँडिंग झोन तिथे मदत करते. तर पुढच्या वेळी कोणी म्हणालं आमच्याकडे क्लाउड अकाउंट आहे, आम्ही रेडी आहोत, तेव्हा एक प्रश्न विचारा, तुमच्याकडे लँडिंग झोन आहे का? रस्ते, कुंपण, लाईट आणि नियम बांधकाम सुरू होण्याआधीच तयार असले पाहिजेत. हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला लँडिंग झोन काय असतं हे समजलं असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, कमेंट करून सांगा पुढचा टॉपिक काय घ्यायचा. माय डिजिटल डायरीजवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी भेटेल पुढच्या भागामध्ये.